आपल्या देशामध्ये दिल्लीत राहणाऱ्यांना खूप अभिमान असतो. अगदी असं करून सांगत असतात, अरे मैं दिल्ली में रहता हूँ, अपने भारत देश की राजधानी का शहर है, वहाँ रहता हूँ मैं. इन द सेम वे मुंबईतल्या लोकांना सुद्धा का कुणास ठाऊक खूप अभिमान. आम्ही महाराष्ट्राच्या राजधानीच्या शहरात राहतो, मुंबईला राहतो. आम्ही मुंबईचे रहिवासी आहोत. ठीक आहे, आपल्या आपल्या गावाबद्दल, आपण जिथं राहतो त्या शहराबद्दल अभिमान असायला माझी ना मुळीच नाही. पण प्रत्येक शहराच्या, प्रत्येक राज्याची राजधानी, ही राजधानीची शहरच जर पोखरू लागली, जर माणसांच्या जीविताशी खेळ करू लागली, आणि मग राजधानीचं शहर असून सुद्धा तिथली प्रशासनिक व्यवस्था ही जर आपल्या देशाच्या नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या कंपन्यांना थारा देत असेल, तर ती राजधानीची शहरं बकाल झाली आहेत असंच मी तर मानतो. घडलंय काय? नवी मुंबईमध्ये ज्या पद्धतीने पाम तेलामध्ये, म्हणजे 1 टन पाम तेलात फक्त 1.5 लिटरची बाटली केमिकलची टाकल्यावर पाहिजे त्या ब्रँडचं गोडे तेल तयार करणारा कारखाना पकडला गेला होता, म्हणून मी मुंबईचा उल्लेख केला. दिल्लीमध्ये अशीच बरीच भेसळ सापडलेली आहे. आता मध्य प्रदेश, भारत देशाचा आपला, ज्या मध्य प्रदेशने आपल्याला 2 महान कलाकार दिलेत, एक महान रायटर दिला आहे, 2 महान गायक कलाकार किशोर कुमार आणि लता मंगेशकर. एक महान रायटर म्हणजे सध्या जे आजारी पडले सलीम खान, सलमान खान यांचे पिताश्री, द ग्रेट रायटर. म्हणजे असे दिग्गज आपल्या भारताला हिरे दिलेलं मध्य प्रदेश. त्या ठिकाणी ग्वाल्हेरमध्ये एक प्रकार घडला. आता आपण घरामध्ये समजा फ्राय डाल केली, त्याला मस्त आपण जिरे आणि लाल मिरचीचा तडका देतो, काय सुंदर वास सुटतो ना. भेंडीची भाजी केली, त्या भेंडीच्या भाजीसाठी छानपैकी बारीक लसूण, कढीपत्ता असं तुम्ही बारीक चिरून त्याच्यामध्ये जेव्हा घालता, तेव्हा तुमच्या हाताला जो वास लागतो, क्या बात आहे. अशी काही भाजीची वास, दाल तडकाचा वास खायच्या आधीच असं काहीसं वेगळं होतं ना मनात, तोंडाला पाणी सुटणं, कधी एकदा खातो असं वाटणं. प्रत्येक गोष्टीला फोडणी देताना स्वयंपाकघरात जास्तीत जास्त लागणारा पदार्थ म्हणजे जिरे. जिऱ्याचा भावसुद्धा जर तुम्ही बाजारहाट करत असाल स्वतः, तर तुम्हाला माहिती पडेल कशा पद्धतीने जिऱ्याचा भाव वाढत गेला. आज काय भाव आहे, आज कशा पॅकेटमध्ये जिरे मिळतात. ग्वाल्हेरमध्ये असे डुप्लिकेट जिरे तयार करणारा एक कारखाना पकडला गेला. आता ना कोणत्याही पदार्थाचं डुप्लिकेशन बनवणारा किंवा त्या पदार्थात भेसळ टाकून काहीतरी जास्त आमदनी करण्यासाठी धडपडणारे असे अनेक पदार्थांच्या बाबतीत घडतं आहे. साखर झाली, तांदूळ झाला, गव्हाचं पीठ झालं, तांदळाचं पीठ झालं, प्लास्टिकचा तांदूळ झाला, प्लास्टिकची अंडी झाली. कोणत्या पदार्थात आजकाल भेसळ नाही असं आता शोधावं लागेल अशी गत झाली आहे.
तेल आहे, तूप आहे, त्याच्यात सुद्धा सगळीकडे भेसळ आहे. आता हा जिरे हा पदार्थ रोज प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात रोज लागणारा पदार्थ, आणि बरोबर हीच गोष्ट हेरतात हे भेसळ करणारे लोक. बडीशोप मुबलक प्रमाणात उगवते. ही बडीशोप पोत्या पोत्याने मागवायची आणि त्याच्यावरती एका निकृष्ट दर्जाच्या मातीचा थर द्यायचा, त्याच्यावरती काळ्या सिमेंटचा थर द्यायचा एक केमिकल मिक्स करून, आणि मग सुंदर अशा पैकेट ऊपर का पैकेट जो है वो असली, लेकिन अंदर का माल बिल्कुल नकली आणि माणसांच्या शरीराला घातक असा आतमध्ये माल. विचार करा, एखादं माती आणि सिमेंटचं कोटिंग असलेली बडीशोप, त्याला केमिकल मिक्स केलेलं, हे जेव्हा पोटात जातं तेव्हा डॉक्टर लोकांनी त्याचं ॲनालिसिस केलं आहे, त्याची टेस्टिंग केली डॉक्टर लोकांनी, तेव्हा त्यांना असं निदर्शनास आलं की हे केमिकल लावलेले बडीशोप जिरे म्हणून जर तुमच्या पोटात रोज गेली तर तुमच्या कुटुंबातल्या प्रत्येकाची पाचनसंस्था बिघडणार. एवढ्यावरच नाही, जो काही मातीचा थर दिलेला आहे तो थर, ती माती शरीरात न विरघळता तुमच्या किडनीमध्ये वगैरे स्टोन तयार होणार, लिव्हर डॅमेज होणार. पुढची स्टेज, तुम्ही कॅन्सरचे पण बळी ठरू शकता, अशी शक्यता वर्तवली आहे. आज ग्वाल्हेरसारखं एक ऐतिहासिक शहर, त्या शहरात असा कारखाना सापडतो आणि एक नाही दोन नाही, 46 पोती अशा डुप्लिकेट जिऱ्याची सापडतात, ज्याची किंमत अंदाजे 2.5 ते 3 लाख रुपये असं सांगण्यात येत आहे. आता हे जे राजरोसपणे असे कारखाने सापडले जात आहेत, पकडलं जात आहेत लोकांना, त्या लोकांचं नंतर नक्की काय होतं, त्यांना शिक्षा होते की नाही? मग ती शिक्षा अशी काही जबरी आहे का की त्यांना समाजापासून लांब ठेवून त्यांना असलेलं नॉलेज इतर लोकांना होऊ नये याची काळजी घेतली जाते का? कायद्यात तशा तरतुदी आहेत का? त्याचं उत्तर आहे, तशा तरतुदी अजून तरी कडक तरतुदी कायद्यात नाही आहेत. आता हे जेव्हा कारखाना असा सापडला तेव्हा जनतेमधनं प्रचंड उद्रेक झाला की यांच्या तंगड्या तोडा, ह्यांना भीक मागायला लावा, कोण आहे मालक शोधून काढा, हे सगळे प्यादी असतात, ह्या नोकरांना पकडून शिक्षा करून काय उपयोग आहे, त्याचा मेन फाउंडर मेंबर कोण आहे त्याला शिक्षा करा, आणि अशा लोकांना अशी जबरी शिक्षा करा की ते आयुष्यातनं उठले पाहिजेत, त्यांच्याकडे बघून पुन्हा कोणी असलं धारिष्ट केलं नाही पाहिजे, अन्नपदार्थात भेसळ झाली नाही पाहिजे, वगैरे वगैरे. खूप खूप मान्यवरांचा त्रागा पण झाला. सहज स्वाभाविक घटना, एखादी अशी घटना घडल्यानंतर आपल्या देशात सतत घडत असतात. पण ह्या प्रतिक्रिया किंवा हा लोकांचा राग याचा खरोखर काही उपयोग होतो का? अन्न भेसळ प्रतिबंधक कायदा बदलण्यासाठी कोणी काही पुढाकार घेत आहे का? कोणी ॲडव्होकेट लोकांनी याच्यामध्ये स्टडी करून कुठे काही सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केल्या आहेत का? असतील सुद्धा. आता ह्या प्रत्येक बारीक सारीक गोष्टी सामान्य माणसांना, माझ्यासारख्याला माहीत नसतात. जेवढं काही आपल्याला नॉलेज मिळतं वाचनातून इकडून तिकडून, त्यामुळं तेवढी आपल्याला नक्की माहिती असते. पण या विषयावर काही याचिका आहेत का? कायदे बदलण्याच्या बाबतीतली याचिका खूप दाखल करून एक वकील झगडतोय इतकं मला नक्की माहिती आहे. धर्मांतरणाच्या बाबतीत कायदे कडक करा असं तो ओरडून सांगतोय, कॉमन सिव्हिल लॉ आणा हे पण तो ओरडून सांगतोय वकील. पण अशा या याचिका बाय गिविंग टॉप प्रायोरिटी बोर्डवर येतात का? जेवढी तळमळ तो ॲडव्होकेट दाखवतोय त्याच तळमळीने तिथे न्यायदानास एक क्विकनेस जो दाखवायला पाहिजे तो दाखवला जातो का? ह्या पण गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एकटा जर व्यक्ती, एकटा एखादा वकील जर लढत असेल तर त्याला आपण काही सपोर्ट करून त्याच्या लढण्याला बळकटी आणू शकतो का? त्याचं हे युद्ध हे आमच्या सगळ्यांचं युद्ध आहे असं सांगण्यासाठी त्याच्याकडे काही आपण 1,000-5,000 लोकांच्या सह्याचं निवेदन देऊ शकतो का?
आता हे असं सगळं करण्याची सामान्य माणसांनाच गरज निर्माण झाली आहे. कारण सामान्यांच्याच किचनपर्यंत अनंत गोष्टी भेसळीच्या पोचायला लागल्यात. लाल तिखट तुम्ही बाजारातनं आणा, काळा मसाला बाजारातनं आणा, हळद आणा, डेफिनेटली त्याच्यात भेसळ आहे. तुम्ही तयार पीठ आणा बाजारातलं, 100% त्याच्यात खडूची पावडर निघणार आहे. मग खायचं आणि प्यायचं काय? दूध तर भेसळ आहेच आहे, जग जाहीर आहे ते. आता उन्हाळा येईल, फेब्रुवारीची 15 तारीख उलटून गेली आहे. मस्त तुम्ही मिटक्या मारत आईस्क्रीम खाल. किती आईस्क्रीम दुधाची बनतात हो? नगण्य. 1% पण नाही. म्हणजेच थंड केलेलं पाम तेल तुमच्या पोटात जातं आहे. उन्हाळ्यात मस्तपैकी आईस्क्रीमचा मारा, कुल्फीचा मारा. भेसळ असलेल्या दुधाचंच दही बनतं, त्याचं ताक, ते पण आपण खूप पितो उन्हाळ्यात. ठिकठिकाणी ताक आणि लस्सीचे स्टॉल लागतात. रस्तोरस्ती तुम्हाला लाल फडकं बांधलेली मटकी घेऊन ताक विकणारी मंडळी दिसतात. अरे, ज्याचा ओरिजिनल सोर्स जो दूध आहे तोच जर भेसळयुक्त असेल तर त्याच्यापासून बनणारं ताक काय तुम्हाला हेल्दी लागेल? तुमच्या अंगाला लागणार आहे का ते? काही उपयोग होईल का त्या शरीराला? ग्वाल्हेरची घटना अतिशय सेन्सिटिव्ह घटना आहे. कारण जिरे हा जो पदार्थ आहे हा रोज प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात लागणारा पदार्थ आहे. कारण प्रत्येक भाजीला, आमटीला फोडणी देऊन चमचमीत खायची, त्यातल्या त्यात आपली परिस्थिती जशी आहे त्यातल्या त्यात आपण चांगलं बनवून खावं म्हणून कितीही कनिष्ठ वर्ग असू द्या, तो जिरे वापरतो रोज थोडे. म्हणजेच काय झालं? प्रत्येक घरामध्ये ही भेसळ जर पोचली तर प्रत्येक घरट्यामध्ये ॲटलिस्ट एक माणूस तुम्हाला येत्या 5-10 वर्षात कॅन्सरग्रस्त झालेला दिसेल, किडन्या बाद झालेला दिसेल, कुठेतरी लिव्हर सिरॉसिस झालेला दिसेल. त्यालाच आश्चर्य वाटेल की अरे, मी दारू तर नाही प्यालो पण मला लिव्हर सिरॉसिस कसा झाला? अरे, मला कोणतं व्यसन नाही तरी पण मला कॅन्सर कसा काय झाला? असे प्रश्न सध्याच आत्ता आपल्याला समाजामध्ये भेडसावत आहेत. दवाखान्यांमधनं अशा रोगांची संख्या वाढलेली आहे. किडनी स्टोनचं प्रमाण वाढलेलं आहे. हे सगळं भेसळीमुळं होत आहे हे सुद्धा डॉक्टर लोक ओरडून सांगत आहेत. त्यामुळं जे काही ग्वाल्हेरमध्ये घडलं आहे, 46 पोती जिरे सापडले, डुप्लिकेट जिरे, घाणेरडे जिरे, जे खाल्ल्यावर नक्कीच आपण रोगग्रस्त होणार आहोत. आता ह्या ग्वाल्हेरसारखी अजून किती शहरं आहेत? असं अजून किती शहरांमध्ये हा व्यापार चालला आहे? ही पण आता संशोधनाची गोष्ट आहे ना. असं कधीच नसतं आपल्या भारत देशात. भारत देश एवढा मोठा आहे, एवढी लोकसंख्या आहे, त्याच्यामुळंच हे सगळं करण्याची मेंटॅलिटी निर्माण झाली आहे. सबको झटपट अमीर बन के बस तिजोरी में पैसा लाना है, चाहे लोग मरे या चाहे लोगों को कैंसर हो जाए, चाहे कुछ भी हो जाए. अशी एक मनोवृत्ती व्यापाऱ्यांमध्ये नक्की दिसते. असे डुप्लिकेट जिरे हे पोत्याच्या पोत्याने किराणा मर्चंटकडे जातात. वरचं पॅकेट ओरिजिनल असतं. त्या किराणा मर्चंटलासुद्धा हे ओरिजिनल जिऱ्यापेक्षा कमी किमतीत मिळतात. त्यालासुद्धा मुनाफा मिळतो म्हणून तोसुद्धा गपचूप विक्री करतो. कुणाला हे माहीत नसतं असं बिलकुल नाही आहे. इतकी काय म्हणजे जनता दूधखोळी नाही आहे. आता कित्येक जणांनी त्रागा तर असा व्यक्त केला हे घडल्यानंतर की अरे, उस डिपार्टमेंट को बंद पाकिट जो पहुंचते हैं ना, वो प्रॉपर तारीख को नहीं पहुंचे रहेंगे, इसलिए ये बाहर आया. एक ही फैक्ट्री पकड़ी है ना अभी, और सिर्फ 46. असंही आश्चर्य लोकांनी व्यक्त केलं आहे. का केलं व्यक्त? कारण ह्याच्यामध्ये काहीतरी तथ्य आहे. कुठेतरी हे पाणी मुरतं, त्यामध्ये साटलोटं असतं. प्रशासकीय यंत्रणा आणि तो मालक कंपनीचा यांच्यामध्ये साटलोटं असल्याशिवाय, त्यांना माहिती दिल्याशिवाय असले धंदे होऊच शकत नाही. डुप्लिकेट दारूची दुकानं, डुप्लिकेट दारूची मॅन्युफॅक्चरिंग युनिट, छोट्या छोट्या बंगल्यांमध्ये एखादी 2 खोल्याचं घर घ्यायचं झोपडपट्टीमध्ये कोपऱ्यातलं आणि मग तिथं डुप्लिकेट दारू बनवायची. हे काही त्या प्रशासकीय यंत्रणांना माहीत नसतं असं नाही आहे. निमूटपणे सगळं माहीत असताना हा कारभार चालू असतो. म्हणजेच कुठेतरी काहीतरी लेनदेन सुरू आहे हे समजायला 5वीतल्या मुलालासुद्धा समजतं आजकाल. त्यामुळं असा जो काही पब्लिकचा त्रागा होतो, त्या त्राग्याच्या मागंसुद्धा त्यांनी जे पाहिलेलं असतं समाजात, जे चालू आहे त्याच्यावरनंच त्याच्या ओठावरती असे शब्द येतात.
त्यामुळं अशा वक्तव्यांनासुद्धा मी काहीही म्हणणार नाही. ती व्यक्ती, त्या व्यक्ती ज्यांनी अशा पद्धतीने थोडंसं आपल्याला स्वतःला एक्सप्रेस केलेलं आहे ते अगदी बरोबर आहे असंच मी तर मानतो. कारण या गोष्टी आम्हीसुद्धा बघत बघतच लहानाचे मोठे झालो आहेत. काही ठिकाणी अशा ठिकाणी कामं केली आहेत, तिथं आम्ही अशी बंद पाकिटं जातानासुद्धा बघितलेली आहेत. त्यामुळे ह्या गोष्टी चालू असतात. आता जे बंद पाकिटं ॲक्सेप्ट करतात ती लोकं निर्लज्जपणे सांगतात, काय करणार, वरचे मंत्री मागतात, 2-3 महिन्यातनं एकदा मिटिंगला बोलवतात. मिटिंग म्हणजे काय, नुसती मिटिंग, चहा पाणी, अमुक तमुक सुकामेवा हे सगळं, आणि मग एक ब्रीफकेस द्यावी लागते. खाली पाकिट वरती ब्रीफकेस होती ती, अनेक पाकिटं जमल्यानंतर त्यातली एक ब्रीफकेस वर द्यावी लागते. या पांढऱ्या बगळ्यांपर्यंत पैसा पोचवावा लागतो असंही सगळेजण सांगतात. यांचे दौरे होतात तेव्हा प्रोटोकॉलचा खर्च आम्हाला कोणी देत नाही, यातनंच करावा लागतो असंही काही सरकारी अधिकारी बोलून गेलेले मला आठवतं. मग हे सगळे प्रकार बंद तर होणार नाहीत असंच मला वाटतं, आणि बंद व्हायचे असतील तर कायदे कडक झाल्याशिवाय हे बंद होणार नाही. आणि कायदे बनवणं कोणाच्या हातात आहे? जिथं ब्रीफकेस जातात तिथलीच लोकांनी जर उठाव घेतला तर कायदे बदलले जातात, हे आम्हा सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळं फक्त सावध राहणे एवढंच तुमच्या आमच्या सामान्य लोकांच्या हातात आहे. भेसळ प्रत्येक गोष्टीत होत आहे. चला सावधानतेने आपल्या स्वयंपाकघरापर्यंत पोचणारं प्रत्येक सामान, अरे आपण काही भेसळयुक्त नेतो आहे का, असा एक चौकस प्रश्न स्वतःला करूनच खरेदी करा, हीच नम्र विनंती.